पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीचा फॉर्म आम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये भरू, मुंबईमध्ये भरू का, इतर ठिकाणी भरू का, कोणत्या ठिकाणी भरावा, ज्या ठिकाणी जास्त जागा आहे तिथं भरावं की ज्या ठिकाणी कमी जागा आहे तिथं भरावं, किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कमी लागते, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त कट ऑफ लागते, किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ लागते तिथं आम्ही फॉर्म भरू का, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि याबद्दलच मी आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे की पोलीस भरतीचा आपल्याला फॉर्म या ठिकाणी कुठे भरायचा आहे आणि त्याचबरोबर पोलीस भरतीचे ग्राउंड कधीपासून या ठिकाणी चालू होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागते याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला ज्या पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। भरपूर टाइम आपल्याजवळ या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। सध्या फॉर्म भरण्यासाठी गडबड या ठिकाणी करू नका, थोडाफार विचार करा, थोडाफार या ठिकाणी तुम्ही अध्ययन करा, थोडा अभ्यास करा, कोणत्या ठिकाणी आपल्या कॅटेगरीच्या जास्त जागा आहे, कोणत्या ठिकाणी योग्य तुम्हाला वाटत आहे, तर हा काही या ठिकाणी तुम्ही निर्णय घ्या आणि त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरा। तर आता पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे आपलं, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो लागणार आहे, त्याचबरोबर आपली सिग्नेचर लागणार आहे आणि त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिसाइल लागणार आहे, मोबाईल नंबर लागणार आहे, ईमेल आयडी लागणार आहे। मोबाईल नंबर आपला आधार कार्डने लिंक असला पाहिजे, कारण की त्यावर OTP येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांनी सुद्धा मोबाईल नंबर आधार कार्डने लिंक केला नसेल तर ते करून घ्या, कारण की त्यावरच OTP त्या ठिकाणी येते, एक लक्षात ठेवा। एवढे काही डॉक्युमेंट पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी लागते। आता नेमका पोलीस भरतीचा फॉर्म कुठे भरावा असा भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न या ठिकाणी आहे। काय काय विद्यार्थी म्हणत आहे ज्या ठिकाणी कट ऑफ कमी लागला मागच्या वर्षी त्या ठिकाणीच आम्ही भरतो त्या ठिकाणी फॉर्म। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी ज्या ठिकाणी कट ऑफ कमी लागलाय पण ह्या वर्षी पण त्या ठिकाणी सांगता येत नाही की कट ऑफ कमीच लागणार आहे म्हणून, ह्या वर्षी जास्तही लागू शकते, एक लक्षात ठेवा। तर ते कॉम्पिटिशनवरती डिपेंड करते, एक लक्षात ठेवा। तुम्ही हे पाहून नका या ठिकाणी फॉर्म भरू की मागच्या वर्षी ह्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कमी लागला तर ह्या वर्षी पण इथं कट ऑफ कमी लागणार आहे। जसं जळगावचं तुम्ही पाहिलं तर जळगावमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे। तर CP मुंबईचा जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मागच्या वर्षी जे भरपूर काही जागा होत्या, ठीक आहे। तर यावर्षी सुद्धा आहे, मागच्या वर्षी सुद्धा मुंबईचा कट ऑफ या ठिकाणी गेला होता आणि यावर्षी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना वाटत असेल की बा मुंबईलाच भरा, मुंबईचा कट ऑफ कमी लागणार आहे। पण आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पुणेला जे विद्यार्थी मित्रांनो जास्त जागा त्या ठिकाणी गेल्या आणि मुंबईमध्ये सुद्धा जास्त जागा, असे 3 जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहे। तर याच्या अगोदर काय व्हायचं, फक्त मुंबईला सर्वात जास्त जागा राहायच्या, त्यामुळे सर्वात जास्त पोरं त्या ठिकाणी भरायचे। पण आता काय होणार आहे, जास्त पोरं जे पुणेला काही जाणार आहे, काही ठाण्याला जाणार आहे, ठीक आहे। ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणी पोरं त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, आपल्या आपापल्या कॅटेगरीच्या ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे। तर ह्या वर्षी सुद्धा जसा मागच्या वर्षी होतं तसंच होणार आहे, असं काही नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ते कॉम्पिटिशनवर त्या ठिकाणी डिपेंड करते, एक लक्षात ठेवा, आणि जागा कमी जास्त आहे त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड करते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता आपण या ठिकाणी फॉर्म कुठं भरला पाहिजे, कारण की बा काही काही विद्यार्थी काय करते, 2 जागा असेल आपल्या कॅटेगरी पाहूनच या ठिकाणी फॉर्म भरा। तुम्ही हे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्ही हे पहा की आपल्या कॅटेगरीचे तुम्ही कोणती कॅटेगरी असा, SC ST OBC WS NT VJ ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरीचे असाल। आता आपल्या कॅटेगरीच्या समजा एका जिल्ह्यामध्ये 2 जागा आहे आणि त्याचबरोबर आपल्या कॅटेगरीच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जवळपास शिपाईचे समजा 10 जागा आहे। तर यामध्ये आपल्याला कुठं फॉर्म भरायचा आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो 2 जागेवर सुद्धा कॉम्पिटिशन होणार आहे आणि ज्या ठिकाणी 10 जागा आहे 10 जागेवर सुद्धा कॉम्पिटिशनच असणारच आहे, एक लक्षात ठेवा। असं नाही की बाबा त्या ठिकाणी कॉम्पिटिशन नसणार आहे, म्हणून असणारच आहे। फक्त या ठिकाणी तुम्हाला फायदा काय भेटणार आहे, ज्या ठिकाणी 2 जागा आहे तर त्या ठिकाणी ग्राउंडसाठी जे पोरं त्या ठिकाणी पास केले जाणार आहे, 20+ पोरं त्या ठिकाणी ग्राउंडसाठी पास केले जाणार आहे आणि ज्या ठिकाणी 10 जागा आहे तर त्या ठिकाणी 100+ विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलसाठी क्वालिफाय केले जाणार आहे आणि फायनल
लिस्टमध्ये जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी 2 जागा आहेत त्या ठिकाणी 2च विद्यार्थी सिलेक्शन होणार आपल्या कॅटेगरीचे, आणि ज्या ठिकाणी जास्त जागा आहे 10 जागा आहे तर त्या ठिकाणी 10 विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्या कॅटेगरीची जागा तुम्ही पहा कोणत्या ठिकाणी जास्त आहे. ज्या ठिकाणी जास्त आहे तिथं तुम्ही फॉर्म भरा. ज्या ठिकाणी बऱ्यापैकी जागा आपल्या कॅटेगरीचे तिथं भरा. आता मुंबईला कोणी या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर तुमचं ग्राउंड गावाकडे 40 पर्यंत तुमचं ग्राउंड येऊन आलं, एक उदाहरण देऊन आलो, 1600 मीटर 100 मीटर रनिंग आणि गोळाफेक हे मिळून, तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी आपल्याला 40 पर्यंत आपलं फिजिकल येऊन आला आणि तुम्ही जर CP मुंबईला जर भरला तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तिथलं जे वातावरण आहे हे दमट राहते CP मुंबईत, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर आपल्या प्रवासातही भरपूर आपण त्या ठिकाणी थकून जातो आणि त्या ठिकाणी जे दिवसभर त्या ठिकाणी बसून ठेवलं जाते आणि भरपूर काही त्या ठिकाणी चिडचिड वाटते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे फिजिकल आहे, जिथं आपलं गावाकडे 40चं फिजिकल आपलं येत आहे पण त्या ठिकाणी 40चं फिजिकल नाही पोहोचत आपलं. ठीक आहे. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल ज्यांचं फिजिकल जे विद्यार्थी मित्रांनो 45 प्लस होतं त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी 36 ते 40 पर्यंत फिजिकल त्या ठिकाणी मारलं होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. जेवढं आपल्या गावाकडे फिजिकल आहे ते तिथं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलमध्ये घटावट होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही आहे, तर असं नाही म्हणत मी तुम्हाला मुंबईमध्ये भरू नका, मी तर तुम्हाला उलट सांगणार आहे की मुंबईमध्ये तुम्ही भरा, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहा कारण की त्या ठिकाणी जागा सुद्धा जास्त आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आता मुंबईमध्ये जर आपण फॉर्म भरला तर आपल्याला बेनिफिट काय भेटणार आहे, तर पहा तुम्ही जर समजा आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर आपल्या जिल्ह्यातले जे ग्राउंड आहे हे लवकर या ठिकाणी होणार आहे. म्हणजे जवळपास जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते, फेब्रुवारी महिन्यात सुद्धा होऊ शकते. फास्टमध्ये ग्राउंड या ठिकाणी होणार आहे कारण की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे फास्टमध्ये होत असते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इकडले जे जिल्हे आहे हे पहिले इकडल्या जिल्ह्याचा ग्राउंड होणार आहे आणि हे सर्व महाराष्ट्रातले जेवढे पण जिल्ह्याचा ग्राउंड झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणार मुंबईचं ग्राउंड त्या ठिकाणी राहते. त्यामुळे मुंबईला जे पण विद्यार्थी फॉर्म भरणार आहे त्यांना ग्राउंडसाठी चांगला टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे 3-4 महिने आणखीन एक्स्ट्रा त्या ठिकाणी आपल्याला भेटू शकते, जास्त वेळ आपल्याला भेटू शकते कारण की ते प्रोसेसिंग करण्यातच त्यांचा खूप टाइम त्या ठिकाणी लागते कारण की एवढं मोठं मॅनेज करायला लागते, तर याच्यासाठी सुद्धा त्यांना भरपूर टाइम त्या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा. तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईचं जे ग्राउंड असते हे सर्वात लेट राहते, एक लक्षात ठेवा. आपले सर्व जिल्ह्याचा ग्राउंड झाल्यानंतर जे मुंबईचं ग्राउंड त्या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मुंबईला जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर आपल्याला फिजिकलसाठी तुमचं जर प्रॅक्टिस वगैरे नसेल, तुमचं जे फिजिकल आहे हे 20 मार्काचं येत असेल, 15 मार्काचं येत असेल, 30 मार्काचं येत असेल, 25 मार्काचं येत असेल, 30 मार्काचं येत असेल, 35 मार्काचं येत असेल, तुमचं जर फिजिकल या ठिकाणी कमी येऊन राहिला सध्याच्या कंडिशनला आणि तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे तर तुम्ही मुंबईला फॉर्म भरा. कारण की कसं आहे तुमचं जर फिजिकल कमी आहे तोपर्यंत जे CP मुंबईचं जे ग्राउंड आहे हे लेट या ठिकाणी होणार आहे आणि तेवढं जे विद्यार्थी मित्रांनो आपलं फिजिकलची तयारी तेवढी होणार आहे, आपलं फिजिकल तेवढं त्या ठिकाणी वाढणार आहे. नाहीतर तुमचं जर फिजिकल कमी असेल 20 मार्काचा 30 मार्काचा आणि तुम्ही जर आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर तिकडलं जे ग्राउंड आहे हे लवकरच या ठिकाणी होणार आहे आणि आपली तशी पाहिजे तयार नसते 1-2 महिन्यामध्ये फिजिकल का आपल्या या ठिकाणी वाढत नाही. तर ह्या काय गोष्टीत आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मुंबईला भरला तर फायदाच आहे त्या ठिकाणी कारण की ग्राउंडसाठी भरपूर टाइम भेटते आणि मेन म्हणजे मुंबईचा जो पेपर आहे हा पॅटर्न वेगळा आहे मुंबई भरतीचा कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो 50 प्रश्न हे GKचेच विचारले जाऊन राहिले, एक लक्षात ठेवा. जास्त जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते मुंबई पोलीसमध्ये GKचे विचारले जाते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या काही आपल्याला फायदा भेटणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण झालं, गणित झालं, GK झालं, हे सर्व मिक्स हे अभ्यासक्रम राहते पण यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो GKचे जास्त राहते. आता पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी होणार आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.